नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी साधी सोपी पण चवीला मात्र जबरदस्त अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवतोय. चला तर वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तर इथे आपल्याला शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत. शेंगा अशा पद्धतीने चिरून घ्यायच्या आणि यानंतर यावरचे जे साल असते ते आपल्याला काढून टाकायचे आहे आणि स्वच्छ पाण्याने या शेंगा धुवून घ्यायच्या. आता गॅसवरती कढई ठेवूया. कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये घालायची मोहरी. मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा, चिरून घेतलेला लसूण घालायचा, कढीपत्ता घालायचा आणि छान व्यवस्थित असा कांदा यामध्ये परतून घ्यायचा. कांदा छान लालसर असं होईपर्यंत परतून घेऊया. तर कांदा व्यवस्थित लालसर झाला की आता आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. एक बारीक चिरलेला टोमॅटो घालू व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता इथे आपल्याला 1 चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरू शकता. मसाला घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. व्यवस्थित असे मसाले यामध्ये मिक्स करून घेतले. आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं तेल सुटलं की आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालूया. शेंगा घालून व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या. छान अशा या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या. आता इथे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट घालायची आहे, ती म्हणजे तुरीची डाळ. 2 चमचे स्वच्छ धुतलेली तुरीची डाळ यामध्ये घालायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आजच्या या रेसिपीमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न बनवता ही शेवग्याची शेंगाची भाजी बनवतोय. अगदी झटपट तयार होते आणि खायला सुद्धा तितकीच चविष्ट लागते. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव असं करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. कूट घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता आपल्याला या शेंगा शिजण्याकरता यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला जितकी रस्सा भाजी पातळ किंवा घट्ट किंवा सुकी हवी असेल त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण वापरू शकता. पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता मध्यम गॅसवरती आपल्याला शेवग्याच्या शेंगाची भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. पहा, उकळी आली की गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. मध्यम गॅसवरती आपण शेंगा व्यवस्थित अशा शिजवून घेऊया. पहा, आपण यावरचं झाकण काढलेलं आहे आणि भाजी अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. भाजी अगदी साधी सिंपल बनवलेली आहे पण चवीला खूपच भन्नाट लागते. आता सर्वात शेवटी यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. मस्त अशी ही डाळ शेवग्याची भाजी तुम्ही भातासोबत, बाजरीच्या किंवा ज्वारीच्या गरमागरम अशा भाकरीसोबत सर्व करू शकता. खायलासुद्धा खूपच मस्त लागते. तुम्हीसुद्धा अशी तुरीच्या डाळीतली शेवग्याची शेंग नक्की बनवून पहा. चवीला नक्कीच भारी लागते. कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन अशा व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. चला तर आपण भेटूया आपल्या अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. चला तर बाय बाय.